नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विस्तार सूत्रे हे प्रकरण अभ्यासणार आहोत। त्यातला ही जी काही 3 सूत्रे आहेत जी आपण मागच्या वर्षीही तुम्ही अभ्यासलेली आहेत, त्या सूत्रांचा उपयोग करून ही जी 5 उदाहरणे दिली आहेत ती आपण सोडवणार आहोत। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब या बटनावरती क्लिक करून किंवा प्रेस करून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर आपण सुरुवात करूया। पहिलं उदाहरण आहे x अधिक 2y कंसाचा वर्ग बरोबर x वर्ग अधिक चौकट अधिक 4y वर्ग। तर आपण हे उदाहरण आहे ते a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या विस्तार सूत्रानुसार सोडवणार आहोत। तर पहा, x अधिक 2y कंसाचा वर्ग बरोबर, आता या ठिकाणी a म्हणजे x आहे आणि b म्हणजे 2y आहे। तर आपण पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक 2 गुणुले x गुणुले 2y अधिक b वर्ग म्हणजे 2y कंसाचा वर्ग। तर आता x वर्ग अधिक 2 गुणुले 2 4 आणि x गुणुले y म्हणजे xy अधिक 2y चा वर्ग म्हणजे या 2चा वर्ग 4 आणि y चा वर्ग y वर्ग। तर आपल्याला x वर्ग दिलेला आहे, 4y वर्ग दिलेला आहे, म्हणजे या चौकटीमध्ये आपल्याला 4xy लिहावं लागेल। त्यानंतर आपण दुसरं उदाहरण सोडूया। 2x वजा 5y कंसाचा वर्ग बरोबर चौकट वजा 20xy अधिक चौकट। तर हे उदाहरण आपण a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा ab अधिक b वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण सोडवणार आहोत। या ठिकाणी 2x वजा 5y बरोबर 2x वजा 5y कंसाचा वर्ग बरोबर, आता या ठिकाणी a काय आहे, तर a आहे a बरोबर आहे 2x आणि b बरोबर आहे 5y। तर 2x चा वर्ग वजा 2 गुणुले 2x गुणुले 5y अधिक b वर्ग म्हणजे 5y कंसाचा वर्ग। आता 2x चा वर्ग 2 चा वर्ग 4 आणि x चा वर्ग x वर्ग वजा 2 गुणुले 2 या आधी अंकांचा गुणाकार करायचा, बेदोनी 4 4 पंचे 20 x गुणिले y
XY अधिक 5चा वर्ग 25 आणि yचा वर्ग y वर्ग. तर या ठिकाणी आपल्याला वजा 20y अगोदर दिलेला आहे, तर या चौकटीमध्ये आपल्याला 4xy भरावं लागेल आणि शेवटच्या चौकटीमध्ये आपल्याला 25y वर्ग लिहावं लागेल. पुढचं उदाहरण पाहूया आपण. तिसरं उदाहरण 101 चा वर्ग बरोबर 100 अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल, तर a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हे सूत्र वापरावं लागेल. तर 100 अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर, आता या ठिकाणी a बरोबर आहे 100 आणि b बरोबर आहे 1. आता 100 चा वर्ग अधिक 2 गुणुले 100 म्हणजे पहिलं पद गुणुले दुसरं पद 1 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग. तर या चौकटीमध्ये आपल्याला 100 चा वर्ग लिहावा लागेल अधिक या मधल्या चौकटीमध्ये आपल्याला 2 गुणुले 100 अधिक 1 तो गुणाकार लिहावा लागेल आणि 1 चा वर्ग दिलेला आहे. आता 100 चा वर्ग कसा करायचा बघा. 1 चा वर्ग 1, शेवटी 2 शून्य आहेत, वर्ग करत आहोत म्हणून 2च्या दुप्पट 4 शून्य द्यायचे म्हणजे 10,000 येईल अधिक 2 गुणिले 100, 100 दुने 200, 200 एक 200 अधिक 1 चा वर्ग 1. आता या तिघांचीही बेरीज करा. 10,000 अधिक 200 आपण उभ्या मांडीने बेरीज करूया. 10,000 अधिक 200 अधिक 1, 1,100, 2 0 आणि 1, 10,201 हे आपल्याला उत्तर या चौकटीमध्ये भरावं लागेल. यानंतर आपण चौथं उदाहरण पाहूयात. 98 चा वर्ग बरोबर 100 चा वर्ग वजा 2 चा वर्ग. तर आपल्याला यासाठी a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग हे सूत्र वापरावं लागेल. आता 100 चा वर्ग 100 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर 100 चा वर्ग, इथं a आहे 100 आणि b आहे 2. तर 100 चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग वजा 2 गुणुले पहिलं पद आहे 100 गुणुले दुसरं पद 2 अधिक b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग बरोबर 100 चा वर्ग 10,000 वजा 2 गुणिले 100 200, 200 गुणिले 2 400 अधिक 2 चा वर्ग 4. आता ही एक पदावली तयार होते. तर आपण हे 10,000 अधिक 4 10,004 वजा 400 करूयात.
4तनं 0 गेले 4, 0तनं 0 गेले 4, 10तून 4 गेले 6, हातचा माघारी दिला आणि 9, तर आपल्याला उत्तर मिळेल 9604. हे आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला भरावं लागेल आणि या रिकाम्या चौकटीमध्ये, या चौकटीमध्ये 400 आणि या चौकटीमध्ये 4 भरावं लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर लिहिता येतील. शेवटचं उदाहरण आपण पाहूया. पाचवं उदाहरण. पहिल्या कंसात 5m अधिक 3n आणि दुसऱ्या कंसात 5m वजा 3n बरोबर चौकट वजा चौकट बरोबर चौकट वजा चौकट. तर यासाठी आपल्याला विस्तार सूत्र वापरावं लागेल. a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. हे विस्तार सूत्र आपल्याला वापरावं लागेल. पाच m अधिक 3n आणि दुसऱ्या कंसात आहे 5m वजा 3n बरोबर या ठिकाणी a बरोबर 5m आणि b बरोबर 3n आहे. तर आता याचा विस्तार कसा होईल, तर a वर्ग म्हणजे 5m कंसाचा वर्ग वजा b वर्ग म्हणजे 3n कंसाचा वर्ग. 5m चा वर्ग 25m वर्ग वजा 3n चा वर्ग म्हणजे 9n वर्ग. तर या ठिकाणी आपल्याला या चौकटीमध्ये 5m चा वर्ग वजा या चौकटीमध्ये 3n चा वर्ग बरोबर 25m वर्ग या चौकटीमध्ये वजा 9n वर्ग या चौकटीमध्ये लिहावं लागेल. अशा पद्धतीनं आपण या घटकाची उजळणी पाहिली. पुढच्या तासिकेमध्ये आपण x अधिक a आणि x अधिक b बरोबर x वर्ग अधिक a अधिक b x अधिक ab हे सूत्र अभ्यासणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.